धन्यवाद योगपायकर. उपउपांत्यचा फेरीचा हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. युवान शिलवण पिंपळस आणि जय गोळेश्वर गुंदवली या दोन संघांमध्ये. तर सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघाला पराभूत करून सामनावीर खेळाडू ठरला होता. आकाश आपण यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार आपणास दिला जाईल. सलामीची जोडी खेलपट्टीवर युवान शिलवण पिंपळा संघाची. प्रभाकर मडवी आणि त्याला साथ देण्यासाठी भीम. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय मनीष म्हात्रे. आकाशला आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. एक आकर्षक ट्रॉफी आहे सामनावीराची, जे आम्हाला देवानंद पाटील साहेब आणि सावंत म्हात्रे साहेबांकडून स्पॉन्सर झालेली आहे. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. देवानंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जात आहे आकाशला. त्याने दमदार कामगिरी केली या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. त्यानंतर कोल्ड्रिंक जो नारायण स्मृती बादवड संघाच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर झालेला आहे, तो थंड पेय दिला जातोय आकाशला. सो वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक टू सेमीफायनल मॅच. त्यानंतर आणखी एक सामनावीराचा पुरस्कार आहे. लेमन एनर्जी टॅबलेट दिल्या जातील, ज्या भानुदास पाटील दापोडे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. त्या देखील दिल्या जातील आकाशला. कट करण्याचा प्रयत्न केला होता. खूप सुंदर चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. हा दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना डे 1 मधील प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दोन्ही संघांनी उल्लेखनीय खेळ केलेले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर मनीष. हो, इनसाइड आउट फटका खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण वेळ होती प्रभाकर याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. युवान शिलवण पिंपळस आणि जय गोळेश्वर गुंदवली या दोन संघांमधला सामना आपण पाहतात. चालू असलेला सामना. पुन्हा एकदा तयार होईल मनीष म्हात्रे बॉलिंग मार्कवर. जो जिंकेल त्याला एक ट्रॉफी निश्चितच मिळेल. ट्रॉफीस पात्र असणारी लढाई बघायला मिळते. समोर खेळलेलं आहे. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. इनफिल्डच्या वरून गेला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 धाबा चौकार. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये. मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता. गॅप मोठी होती हेच बघितलं आणि पाहतो आपण मोठी चेज होती. रेस जिंकली चेंडूने. चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबांकरिता. चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 6. पुन्हा एकदा मनीष म्हात्रे तयार होतोय. फुलटॉस चेंडू. फुल टॉल वसूल केलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलेला आहे चेंडूला. 6 धावा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्डवर 12. जबरदस्त फटका. हा लोअर फुल टॉस चेंडू होता. जसा चेंडू बॅटमधून निघाला तसा सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण बघितला. स्टँडमध्ये डिपॉझिट केला होता चेंडूला. 6 धावांकरिता षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा मनीष म्हात्रे तयार होईल बॉलिंग मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा फक्त त्याने खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा मनीष तयार होईल बॉलिंग मार्कवर.
उडवलाय चेंडूला हवेमध्ये आहे चेंडू क्षेत्ररक्षक झेपावते लॉंग ऑफ सीमारेश्वर अप्रतिम झेल पहिला फलंदाज फेल पहिली विकेट प्राप्त करताना गोलंदाज मनीष म्हात्रे. दिलेला आहे प्रभाकरने षटकार लगावला होता या अगोदर आणि त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. मनीषने त्याची विकेट प्राप्त केली. कालीरामने अप्रतिम झेल टिपला. ने बॅटर किशोर येते मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. पुन्हा एकदा मनीष तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 12 निगडी बाद. हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघाला पराभूत करून बघूया या सामन्यामधून कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार. गोंदवली की पिंपलास याचं उत्तर काही वेळात आपल्याला मिळणार आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या बाटेवर. बघूया फायनलमध्ये कोणता संघ धडक मारणार. डे 1 मधून दिवस क्रमांक पहिला. धावा आहेत धावपलक 12 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल रणजित. रणजित तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर भीम. इनसाइड आउट फटका केलेला आहे. गॅपमधून चेंडू चाललाय सीमारेषेकडे पण प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण. डीप एक्स्ट्रा कव्हरला धावबादची संधी निर्माण झाली होती पण खूप चांगली रनिंग भेटून ते विकेट बघायला मिळते. दोघांमध्ये 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 14. पुन्हा एकदा एक चांगला फटका लॉफ्ट गेलेला चेंडूला. चेंडू झाला डीप मिड विकेट सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावा चौकार. भीमच्या बॅटमधून भीम टोला आपण बघितला चौकार पेश केलेला आहे. पाहूया आपण रिप्लेमध्ये. अगेन्स्ट स्पिन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप सुंदर शॉट चौकार. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर रणजित. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. गोंदवली संघाकडून वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण लॉंग ऑनला झेल सुटलेला आहे. शशीकडून मिस्टेक. चुकलात तर मुकलात. चुकीला माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. चेंडू एका टप्प्यानिशी गेला सीमा पार. 4 धावा चौकार. शशी सारख्या क्षेत्ररक्षकाकडून खेळाडूकडून चूक होताना खूप कमी वेळेला बघायला मिळते. धावसंख्या वाढते 22. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेले आहेत भीम याने. पुन्हा एकदा फाईन लेग ग्लान्स केलेले चेंडूला.
एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण दुसरी धाव घेतली जात नाही. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. एका धावेने धावसंख्या आता पुढे जाईल 23. पुन्हा एकदा रणजित तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल किशोर. पुन्हा एकदा एक चांगला फटका मिडॉपच्या डोक्यावरून खेळलेला आहे पण डीप मिडॉपला चांगले क्षेत्ररक्षण. धावबादची संधी. फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. 2 धाव पूर्ण करतोय बॅटर किशोर. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 25. एक गडी बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउट. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. विकास आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण करताना किशोरला पाहतोय आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होते धावबाद. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. 2 बाद 27. षटक क्रमांक 3 ला आता प्रारंभ होईल आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर साई. सामना करेल बॅटर किशोर. सागरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 27. साई तयार होताना बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप सुंदर चेंडू होता. फ्लॅटेड डिलिव्हरी. चेंडू खूप वलन घेताना आपण बघितला. निर्धाव चेंडूची समाप्ती. विविधता आहे गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करताना अगेन स्पिन हा फटका खेळला होता आणि तिथे काय घडले पाहावं लागेल. फलंदाज बाद. हिट विकेट. पाहूया रिप्ले मध्ये आपण. पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. हिट विकेट बाद झालेला आहे. फलंदाजाचं काम तमाम झालेलं आहे. हिट विकेट स्वरूपामध्ये बाद होतोय किशोर. न्यू बॅटर आता संजय येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा कायम आहे धावपलकावर 27. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. साई पुन्हा एकदा तयार होईल. न्यू बॅटर संजय स्ट्राईकला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सागर. हो चांगला फटका. क्रॅकिंग शॉट अलॉंग दी कार्पेट चेंडू झाला डीप मिड विकेटला पण
वेल होती संजय याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 29. पुन्हा एकदा साई. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू. एक अवांतर धाव धावपलकावर जोडली जाईल. एका धावेने धावसंख्या आता पुढे जाताना 30. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट साई. हो, खूप सुंदर चेंडू होता. अप्रतिम चेंडू. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेलं आहे. साईकडे व्हेरिएशन आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकण्यामध्ये हा खूपच हुशार आणि चलाक गोलंदाज आहे. जय गोलेश्वर गुंतवली या संघाचा धावामध्ये धावपलकावर कायम आहेत 30 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन फटका खेळलेला आहे. समोर अगदी साईड स्क्रीन समोर चेंडू येतोय. 4 धावा चौकार. स्ट्राईट फटका खेळला होता. सरळ बॅटने थेट पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. पाहूया आपण रिप्ले मध्ये. सरळ बॅटने हा फटका खेळला होता. 34 धावा चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा साई. ऑफ स्टॉम्प सोडून हा फटका खेळलेला आहे. पण रणजित देखील चूक करतोय. झेल सुटलेला आहे. जीवनदान संजयला. 1 धाव पूर्ण केली. एका धावेबरोबर आता षटक देखील समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 35. 3 गडी बाद. शेवटचं चौथं षटक घेऊन येते गोलंदाज शशी. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. खेळपट्टीवर संजय ज्याला एक जीवनदान मिळालेलं आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण सागर. शशी तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका उडवलाय चेंडूला. चेंडू एका टप्प्यानिशी चाललाय. सीमा पार. 4 धावा चौकार. आपण पाहतोय व्ही शेप मध्ये व्हीच्या आकारमध्ये खेळला होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं चेंडूला. 4 धाबांकरिता संजय याने. धावसंख्या पुढे जाताना चौकाराच्या मदतीने 39. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा फटका खेळलेला आहे. पण
क्षेत्ररक्षक विनोद आहे. क्विक थ्रो केलेला आहे. संजय 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 41. 41 धावा धावपलकावर जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा शशी. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 42. खराब चेंडू टाकला होता आउटसाइड द ऑफ स्टंप. स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल शशीला या षटकामध्ये. हो, चांगला फटका पुल केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, फेकणार. वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची. एकपेक्षा जास्त नाही. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना 43. फोर्थ ओव्हर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चतुर्थ क्रमांकाचं षटक सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर शशी. सामना करेल सागर. शशी तयार होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एज एंड गॉन. फलंदाज होते बाद. अजून एक गडी बाद होताना पाहतो आपण. धाव मात्र धावपलकावर कायम आहे 43. न्यू बॅटर उमेश येतोय. शशी तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर उमेश. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. खोदून काढलेल्या चेंडूला अलॉंग दी कार्पेट चेंडू झाला डीप मिड विकेट कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ते काय घडलंय पाहूया आपण. फलंदाज धावबाद. अजून एक फलंदाज बाद होतोय. इवान शिलोन पिंपळा संघाचा धाबा आहे धावपलकावर 44. 5वा फलंदाज बाद झालेला आहे. विजय येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय भोईर. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ. संजय स्ट्राईकला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला विजय. शशी तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 44 धावा धावपलकावर जोडले गेलेले आहेत. ओ, उडवलाय चेंडूला. आसमानी टोला. चेंडू गेला. षटकार. पाहूया आपण रिप्ले मध्ये. जबरदस्त टावरिंग सिक्सर बघितला आपण संजयच्या बॅट मधून. धावा आहेत धावपलक 50 आणि 51 धावांचं हे लक्ष्य पार करावं लागेल विजयाचं जय गोलेश्वर गुंतवलीला.
तर 51 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल विजयाच जयगोलेश्वर गुंदवली संघाला. जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डाबाला दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल तेव्हा आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. योग पायकर यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू सो मच जेवण पाटील सर. बरोबर घड्याळामध्ये 4:23 झाली आहेत. म्हणजेच काय राजू सर, तर टी टाईमची वेळ आहे. जराशी चाय चुस्की बघाय, हे आम्हा सर्वांनाच माहिती आहे. पहिलं पर्व इथे संपलेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये फलंदाजी करताना आपण इवान शिळेवन संघाला पाहिलं. तब्बल 50 धाबा या पहिल्या डाबामध्ये पाहायला मिळाला. समीकरणाचा आपण विचार केला, येणाऱ्या आता पुढचे 4 षटके आणि जिंकण्याकरता 51 धाबेची गरज असणार आहे टीम गुंदवली या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. एका बाजूला आपण विनोद म्हात्रे यांना पाहतोय, तर त्यांच्या सोबतीला मनेशजी म्हात्रे आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. प्रभाकर आहे गोलंदाजी करण्याकरता. प्रभाकर ठाणगे मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल फुल येत आहे, अगदी खोदून काढला. चेंडू चालला मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने 2 धाबा पूर्ण केल्या. श्री गणेश झालं टीम जय गोलेश्वर गुंदवली या संघाचं. तर 2 धाब्याने विनोद म्हात्रे यांचं अकाउंट ओपन झालं. प्रभाकर ठाणगे पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅकर, यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता. आपण पाहतोय बॅटच्या आतल्या भागेला चेंडू लागलाय. यस, बघा हे फार महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमच्या नावापेक्षा तुमच्या कामाला जास्त प्राधान्य दिले जाते. खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. बॅटची कडा होती. विनोद म्हात्रे स्वतः म्हणाले की माझ्या बॅटच्या कडेला चेंडू लागलाय, आणि हे महत्त्वाचं देखील आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. ओ हा चेंडू सुरेख आहे. थोडंसं फ्लाईट देण्यात आली होती. हलक्याशी आपण पाहिलं तर बोटं फिरवण्यात आली चेंडूवरती, आणि त्या बोटं फिरवल्या चेंडूमध्ये विनोद म्हात्रे थोडेसे फसले गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला होता, पण चेंडू येण्याच्या अगोदरच विनोद म्हात्रे यांची बॅट फार वेगाने फिरली होती. पुन्हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 51 धाबा बनवायचे आहेत. मागच्या मॅचमध्ये
फार सुंदर खेळ विनोद म्हात्रे यांचा राहिला होता. कास आहे या फलंदाजाकडे. हाफ ट्रॅक रोचडी घेणारा चेंडू पुल करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू उचली घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चेंडू येतो निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. विनोद सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबवणं हे फार मोठी गोष्ट आहे. त्याचं कार्य आता आपण प्रभाकर ठाणगेच्या माध्यमातून पाहतोय. आतापर्यंत आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे आणि तब्बल 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला टप्पा आहे या गोलंदाजाकडे, त्याचा वापर केला जात आहे. फुल टॉस आहे. मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मनगट वळवलं गेलं ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक मिळाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश मिळणार. प्रयत्नाआधी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न करणार त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला साथ नक्की देणार. 2 धाबा इथे मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण पाहतोय 2 धाबेच्या मदतीने आता पाहायला मिळत आहे 4 या अंकावरती. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. लाईक ग्लान्स पाहायला मिळालं. यावेळेस आपण पाहतोय हलक्या हातानं स्कोअरलेगच्या दिशेने चेंडू वळवला गेला. आमच्या पंचांच्या शेजारी चेंडू अडवला देखील गेला, परंतु इथे आपण पाहतोय फलंदाज विनोद म्हात्रे याने एक धाव पूर्ण केली. तर अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ हा संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण प्रभाकर ठाणगेला गोलंदाजी करताना पाहिलं. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघ्या 5 धाबा त्याने खर्च केल्या. म्हणजेच काय तर दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजाचा दबदबा राहिलेला आहे. समीकरण आपण पाहिलं. येणारे आता 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 46 धाब्यांची गरज आहे. पहिलं षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पण प्रभाकर ठाणगे याला पाहिलं. फार सुंदर गोलंदाजी त्याची राहिली. गोलंदाजीचा त्याच्याकडे क्लास आहे, त्याच्याकडे ती ताकद आहे. ती ताकद त्याने वापरली आणि अक्षरशः आपण पाहतोय विनोद म्हात्रेसारख्या फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवण्यात आलं. षटक क्रमांक 2 आणि त्याकरता गोलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चला वेळ जास्त खर्च करू नका विनंती करतो. प्रति षटकामागे आपण अवघ्या 5 मिनिटाचा वेळ गोलंदाजानं दिलेला आहे. तुम्हाला 5च मिनिटाचा उपयोग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रभाकर ठाणगेने 4 मिनिटांचा वेळ वापरलेला आहे. यावेळेस समोर खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जज करताना पाहायला मिळणार. इथे पकडली गेली झेल. संपला फलंदाजाचा खेळ. पहिला धक्का लागतोय टीम जय गोलेश्वर गुंदवली या संघाला विनोद म्हात्रे याच्या रूपामध्ये. विनोद म्हात्रे मागच्या मॅचचा हिरो मात्र या मॅचमध्ये थोडासा झिरो ठरला, कारण त्याची विकेट प्राप्त करताना सागरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती खेळण्याकरता दाखल झालेला आहे. दूरवरचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे बॅट झोकून दिली होती. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने सरकला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता, परंतु जोपर्यंत चेंडूची पकड होणार, फेकी होणार, संधी होती फलंदाजाला 2 धाबा पूर्ण करण्याची. 2 धाबेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे 7 या अंकामध्ये शशी आलेला आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेस लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण याही वेळेला पाहायला मिळालं, परंतु 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. काय जबरदस्त फटका होता, क्रॅकिंग फटका होता. ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं त्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये गोड आवाज ऐकायला पाहायला मिळाला. शशी चांगली फलंदाजी करत आहे. फुल टॉच चेंडू आहे, यावेळेस दूरवरून खेचून मारला चेंडूला. कार्पेटच्या साईडने चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झाला. इथे फेकी चांगली आहे, परंतु याही चेंडूवरती 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची लाईफलाईन आता वापरली जाते. ज्या वेळेस बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष होत आहे त्यावेळेस एका धाबेचं रूपांतर दोन्ही आकड्यामध्ये करण्यात आलं. आणि इथे आपण पाहतो धावफलक पुन्हा एकदा 11 या अंकावरती पाहायला मिळतोय. शशी फार सुंदर खेळ साकारत आहे. सागर आहे गोलंदाजी करण्याकरता, चांगली गोलंदाजी सागरशी देखील पाहायला मिळत आहे. दूरवरचा चेंडू, यावेळेस छेडछाणी पाहायला मिळाली, पण इथे काय घडलं, यष्टीरक्षकाला चेंडू गॅदरच करता आलेला नाही आहे. थोडीशी गफलत पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव इथं मिळणार. शशीची कॅच सोडण्यात आलेली आहे आणि शशीची झेल सोडणं कदाचित महागात पडू शकते, कारण आतापर्यंत आपण शशीचा विचार केला तर 4 चेंडू त्याने खेळलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये फार सुंदर खेळ त्याने साकारला आहे. 7 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. धावफलक आपण पाहतो एका धाबेच्या मदतीने आता 12 या अंकावरती आहे. सागर आहे गोलंदाजी करण्याकरता, अजूनही एका चेंडूचा खेळ त्याच्या षटकामधला बाकी आहे. पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न, प्लेन अँड मिस, कोणत्याही प्रकारची धाव चेंडूवरती नाही आहे. षटक क्रमांक 2 हे संपलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण सागरला गोलंदाजी करताना पाहिलं आणि त्याने अवघ्या 7 धावा खर्च केल्या. दोन षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 12 या अंकामध्ये समीकरणाचा विचार केला. येणाऱ्या आता 12 चेंडू आणि 39 झाल्याची गरज, 39 धावांची गरज. यानंतर होणारा सामना केवणी स्फोट केवणी आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यातला विजयी संघ. आणि शेवटच्या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार. कोण असणार तो संघ जो अंतिम सामन्यामध्ये जिंकणार? हू विल बी चॅम्पियन? थोड्याच वेळामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार. प्रभाकर आलेला आहे गोलंदाजी करण्याकरता. प्रभाकर मडवी आलेले आहेत. समीकरण आपण पाहिलं, येणारे आता 12 चेंडूने जिंकण्याकरता 39 धाबींची गरज आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने उडवलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकाराने स्वागत केलं. प्रभाकर मडवी याचं ठोकलाय खणागाती षटकार. फलंदाजच्या नजरेसमोरचा चेंडू होता, आडव्या पाटने स्विंग करण्यात आलं आणि चेंडूला मात्र
सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात आलं. षटकाराने प्रभाकर मडवीचं स्वागत केलं. बॅकफुटला जाऊन यावेळेस स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळायचं होतं. यावेळेस उसळी फार सुंदर पाहायला मिळाली. षटकाराचं प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलं. जी ताकद आहे या गोलंदाजाची ती ताकद त्याने सादर केली. हा चेंडू येतो निर्धाव. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद. काय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी फ्लाईट देण्यात आली होती. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे आपण पाहिलं विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कालीराम आलेला आहे. त्याने पहिल्या सामन्यामध्ये फार सुंदर खेळ साकारला होता. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील तोच ठरला होता. आता खऱ्या अर्थाने कालीरामची परीक्षा असणार आहे. या मॅचमध्ये त्याला मोठे फटके खेळावे लागतील. कारण आपण पाहिलं तर अंतर भरपूर गाठायचं आहे. टीम गुंतवली या संघा. आतापर्यंत आपण धावपळक पाहिलं तर 18 अंकावरती आहे. 51 बनवायचे आहेत. फुलर लेन पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला वळवलाय. डीपमध्ये संजय आहे. त्यांच्याकडनं थोडंसं पंबळ होताना पाहायला मिळालं. तर दुसऱ्या धाबेचा कॉल हा देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दोघांमध्ये चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. तर एका धाबेचं रूपांतर दोन्ही आकड्यामध्ये करण्यात आलं. 2 धाबा इथे मिळाल्या. धावफलक आपण पाहतोय 2 धाबेच्या मदतीने आता थोडंसं पुढे सरकताना 20 या अंकावरती अजूनही जिंकण्याकरता 31 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 31 धावेंची गरज. म्हणजेच काय राजू सर, तर या येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जर आले तर मी म्हणेन सामन्यामध्ये कलाटणी पाहायला मिळणार. समोर आहे तेवढ्या ताकदीचा फलंदाज कालीराम आहे, ज्याच्याकडे आहे स्ट्रोक खेळण्याची ताकद. ओ बढ़िया गेंद इस बार, बहुत ही बढ़िया गेंद. गेंद आ गई अंदर, डंडा चला गया बाहर. हा चेंडू आता पाहिलं जाणार. पडल्यानंतर चेंडू बाहेर वळण घेतोय आणि पंच देखील आमच्याकडे वळण घेत आहेत. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एका क्षणी आपण पाहिलं तर यष्टिरक्षकाने फार मोठं अपील केलं होतं. असं वाटलं एका क्षणी की आता बॅटची कडा लागली की काय. कारण ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघाचा सामना असतो ना राजू सर, त्यावेळी या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. हो बढ़िया गेंद, इस बार भी बढ़िया गेंद देखने को मिली. पढ़ने के बाद काटा बदलती हुई विकेट कीपर के दस्तानों में गई. यहाँ पे डॉट बॉल आती हुई. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. तर षटक क्रमांक 3 हे देखील आता संपलं. समीकरणाचा आपण विचार केला. येणारे आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावेंची गरज. युवराज सिंग आता बनावं लागेल. हर्षल गिफ्ट्स आता बनावं लागेल. एवढंच नव्हे तर कॅरन पॉलार्ड हा देखील बनावा लागणार.
6 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावेंची गरज आहे. शेवटचं षटक आणि त्याकरता भीम आलेला आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय मनीष म्हात्रे आहेत जे ओपनिंगला आले आहेत, तर त्यांच्या सोबतीला साई देखील आहे. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय सर्व खेळाडू आता सीमादेशीच्या अगदी कोपऱ्यावरती लावण्यात आले आहेत. डीप फाईन लेग पाहायला मिळतोय, डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. मिड विकेट थोडासा फॉरवर्ड करण्यात आले आहेत. तर अगदी आमच्या नजरेसमोर लॉंग ऑफला आपण प्रभाकर मडवी याला पाहतोय. लॉंग ऑफला देखील आपण पाहतोय प्रभाकर ठाणगे आहेत. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन गती परिवर्तन यावेळेस करण्यात आलं होतं. आपण पाहतोय हलक्या हाताने दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहेत रिंगमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव इथे मिळाली. समीकरण आता पुन्हा एकदा बदललं गेलं. येणाऱ्या आता 5 चेंडूने जिंकण्याकरता 29 धावेंची गरज आहे टीम जय गोळेश्वर गुंदवली या संघाला. पहिल्या डावामध्ये फार सुंदर खेळ आपल्याला युवांश 11 संघाचं पाहायला मिळालं. 50 धावा पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. तर समीकरण आपण 51 पाहिलं आणि त्याचाच पाठलाग करताना थोडासा आपण पाहतो गोंधळी संघ बॅकफुटला आहे. भीम तयार. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये झेलच्या खाली एसटी रक्षक येतोय. पकडली जाणार झेल, संपणार डावखुरा शैलीचा साईचा खेळ. विकेटचं पतन. देर कर दी मेहरबा आत्या ते असंच म्हणावं लागणार. खरं तर हे फटके अगदी येणं गरजेचं होतं, परंतु या फटक्यांना फार उशीर झालं असंच म्हणावं लागणार. परंतु प्रयत्न चांगले पाहायला मिळत आहेत. विकासच्या बॅटमधनं हा चौकार आपण पाहिलात. बॅकफुटला जाऊन यावेळेला पळपतोय. चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत रिंगमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता केलं जात आहे. धावांची जी आपण पाहतो संख्या आहे त्याच्याकडे आता लक्ष आहे दोन्ही बॅटर्सचं. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा एस्टनच्या मागे, झेल पकडण्यात आली. फलंदाज होतोय बाद. तर देखील आता संपलेला आहे. मॅच फिनिश झाले. अभिनंदन टीम युवांश 11 पिंपलास आणि हार्ड लक टीम जय गोळेश्वर गुंदवली. डीजे ठोको.